आश्वासनानंतर अखेर सदाभाऊ खोत यांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। सीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना बैठकीचं आश्वासन दिलं। बोगस गोशाळा कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। प्रांजल खेवरकर प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। जयंतीनिमित्त मुंबईतील चेंबूरमध्ये नितेश राणेंनी महाआरती केली। सकल हिंदू समाजाकडून नवी मुंबई आणि ठाण्यातही आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। जयंतीवर अमोल मिटकरींनी राणेंना घरचा आहेर दिलाय। शेतकऱ्याच्या शत्रूची पूजा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं असल्याचं म्हणत मिटकरींनी टीका केली। डीजेऐवजी बाहेरगावचं बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच असल्याचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाटांनी केलं। तर शिरसाटांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पुण्यात सदाभाऊ खोतांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झालाय। न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ही घटना घडली। खोत गोरक्षकांविरोधात भूमिका मांडल्यानं त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली। विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची माहिती आहे आणि यामुळे आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमधला संघर्ष पेटला। भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड करण्यात आली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जाते। अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे। येत्या काळात साटम यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत घोडदौड राखेल। साटम यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। शहापूरमध्ये भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिलाय। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक शिवसेनेत नगरसेवकांनी पक्षप्रवेश केलेला आहे। यामध्ये मनसेच्या 2 माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा सहभाग आहे आणि यामुळे मनसेला मोठा धक्का मानला जातो। एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाबाबतची नाराजी फडणवीसांनी सह्याद्रीवर झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केली। कल्याणकारी योजना राबवण्यात झालेल्या प्रचंड विलंबामुळे मुख्यमंत्री नाराज झाले। सुप्रिया सुळेंनी मांसाहाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली। धर्मरक्षक पुरस्कार स्वीकारल्यानंतर पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात मतचोरी झाल्याचा आरोप केला असून त्यांच्या या आरोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला। राज ठाकरे यांचा हा आरोप मूर्खपणा असल्याची टीका शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी केली। आगामी कालावधीत गोकुळचं मैदान मारणार असून कोल्हापूरची हद्दवाढ आणि शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत केला जाणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं। अनेक योजना लोकहिताच्या सुरू केल्या जात आहेत, परंतु कोल्हापुरात विकास कामांना जाणीवपूर्वक काही विघ्न आणली जात आहेत असंही महाडिक म्हणाले। धाराशिव तुळजापूर बोगस मतदान प्रकरणावरून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकले। बोगस मतदार नोंदणी प्रकरणी सूत्रधार आमदार राणा पाटील असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केला। तर आता काँग्रेसकडे आरोप करण्याशिवाय काहीच उरलं नसल्याचं प्रत्युत्तर पाटलांनी दिलं। कोल्हापूरमध्ये पीएन पाटील अमर रहे अशी अजित पवारांनी घोषणा दिली। तर वी लव्ह जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला। फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका खपवून घेणार नसल्याचा इशारा भाजप नेत्यांनी जरांगेंना दिला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईवर अपशब्द काढले नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। ओघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो म्हणत जरांगेंनी स्पष्टीकरण दिलं। फडणवीसांना 2 दिवसांची संधी देतो, 2 दिवसात आरक्षण द्या, मुंबईला येण्याची गरज भासणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले। 27 तारखेला अंतरवाली सोडली की कोणाचा ऐकणार नाही, आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकेन अशी थेट धमकी जरांगेंनी दिली। आरक्षण आणि सरकार पाडण्याचा काही संबंध नसल्याचं म्हणत नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका केली। सरकार पाडण्यासाठी जरांगेंच्या हातात काय आहे असंही वाघमारे म्हणाले। सरकारला अजूनही 2 दिवसांचा वेळ देतोय, महाराष्ट्र अस्थिर करू नका, सरकारने आडमोठी भूमिका सोडावी, मराठा समाजाला वेठीस धरू नये असा इशारा मनोज जरांगेंनी दिला।
27 ऑगस्टला आंतरवालीतून मुंबईसाठी निघणार आणि 27 तारखेला शिवनेरीवर मुक्काम करून 28 तारखेला आझाद मैदानावर पोहोचणार अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली. आरक्षणाला गुलाल उधळूनच परतणार असा निर्धार जरांगेंनी केला. 29 ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगेंनी ठणकावलंय. आम्ही न्यायासाठी मुंबईला जातोय, कोणाला त्रास द्यायचा नाही असंही जरांगे म्हणाले. 10% आरक्षण म्हणजे भाड्याचं घर आहे, आम्हाला भाड्याचं घर नको, हक्काचं घर द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत, सरकारने मागण्या मान्य कराव्यात असंही जरांगे म्हणाले. परळीत चलो मुंबई अशा आशयाचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत आणि याच होर्डिंग्जवर मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो देखील लावण्यात आलेला. मराठा समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी परळीत राणी लक्ष्मीबाई चौकात लावलेले हे होर्डिंग चर्चेचा विषय ठरत आहे. जरांगे पाटील 29 तारखेला मुंबईत आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. या आंदोलनामुळे ऐन गणेश उत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते असा दावा सदावर्ते यांनी केला. लातूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी राजापूरकरांनी जरांगेंना दिल्लीत जाऊन आरक्षण घेण्याचा सल्ला दिला, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असे ते म्हणाले. धाराशिवच्या सारोळा बुद्रुक गावातील मराठा समाजाने मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली. यावेळी मराठा समाजाने रॅली काढत गावात शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान मुंबईतील 29 ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मुंबईच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. गणेश गल्लीच्या गणरायाचं आज फोटो सेशन झालं. यंदा या मंडळाने दक्षिण भारतातील प्रसिद्ध रामेश्वरम तीर्थक्षेत्राचा देखावा साकारला. ठाण्यात डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो धावणार आहे. सप्टेंबरपासून मेट्रोची चाचणी सुरू होणार आहे आणि 10 तारखांदरम्यान मेट्रो सुरू होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होईल. बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या कारवर दगडफेक, तर हाके समर्थकांनी भिरकवली चप्पल. विजयसिंह पंडितांचे समर्थक आणि हाकेंचे समर्थक आमने सामने. आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकू, फडणवीसांना फक्त आज आणि उद्याची संधी. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मुंबईला निघण्यासाठी विशेष रथही तयार. वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोटी मराठ्यांमध्ये आहे. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला. फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका खपवून घेतली जाणार नाही. भाजप नेत्यांचा मनोज जरांगेंना इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईवर अपशब्द काढले नाहीत. ओघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो. मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. आश्वासनानंतर अखेर सदाभाऊ खोत यांचं ठिय्या आंदोलन मागे. सीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून बैठकीचं आश्वासन. बोगस गोशाळा, कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत सुरू होतं आंदोलन. प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता. वराह जयंतीनिमित्त मुंबईतील चेंबूरमध्ये नितेश राणेंकडून महाआरती. सकल हिंदू समाजाकडून नवी मुंबई आणि ठाण्यातही आयोजन. त्यांनी घरात मस्त 2-4 डुकरं बांधावी, वराहाला डुक्कर असं म्हणतात, आणि रोज आरती करावी. वराह जयंतीवरून अमोल मिटकरींचा राणेंना घरचा आहेर. शेतकऱ्यांच्या शत्रूची पूजा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ. मिटकरांची टीका. डीजे ऐवजी बाहेरगावचे बँड लावा. पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे. मंत्री संजय शिरसाटांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. राज्यभरात गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी. बाजारपेठांमध्ये गर्दी. सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात.